खरं तर या संपूर्ण प्रभागामध्ये संकेत नाईक यांच्या उमेदवारीने एक ऊर्जा आणि उत्साह त्या ठिकाणी संचारलेला आहे. सातत्यानं समाजकार्यामध्ये अग्रेसर असणारा अशा प्रकारचं हे युवा नेतृत्व आहे आणि या सगळ्या परिसरात त्यांना फार मोठा पाठिंबा त्या ठिकाणी मिळताना दिसत आहे. मोठ्या मताधिक्याने ते या मतदारसंघातून त्या ठिकाणी निवडून येईल. खरं तर कैलासवासी श्रीधर नाईक यांचा जो राजकीय जो वारसा आहे, हा वारसा चालवण्याचा प्रयत्न किंवा त्या वारशाला जनतेचा मिळणारा प्रतिसाद किंवा त्याला जनतेचा मिळणारा आशीर्वाद हा नक्की त्या ठिकाणी आहे. आणि नुसतंच संकेत नाईक म्हणून नव्हे तर ज्या पद्धतीनं अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा पुढाकार असतो आणि अनेक मित्रमंडळही त्यांच्याबरोबर या सगळ्या भागातली आहेत, त्या शहरातली आहेत आणि त्यामुळे त्यांचा विजय हा त्या ठिकाणी नक्की आहे. आणि त्याचबरोबर काल ज्या पद्धतीनं या शहरामध्ये सगळे जे कार्यकर्ते एकत्र आले आणि जी काही विक्रमी गर्दी त्या निमित्तानं या संपूर्ण शहरामध्ये दिसली आणि त्यामुळे परिवर्तनाला जनतेनं त्या ठिकाणी साथ घातलेली आहे. आणि प्रत्येक उमेदवारानं घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोचून मतदारांपर्यंत जाऊन आपली त्या ठिकाणी भूमिका त्या ठिकाणी सांगणं आणि एक कणकवली शहर हे भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली व्हावी आणि कणकवलीचा सर्वांगीण विकास व्हावा हा या सगळ्या शहर विकास आघाडीचा प्रयत्न आहे. अनेक राजकीय पक्षांनी या सगळ्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या 2 तारीखला मोठं मतधिक्य हे त्या ठिकाणी शहर विकास आघाडीला होईल आणि 3 तारीखला विजयाचा गुलाल हा संकेत नाईक असतील आणि या शहरातले 17च्या 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर हे मोठ्या मतधिक्याने जनतेच्या आशीर्वादानं आणि विश्वासानं निवडून येतील.